2025 वर्ष बघितलं तर इतके काही खास गेलं नाही. कारण बरेच युद्ध झाले, आतंकवादी हल्ले झाले, बऱ्याचशा मोठ्या दुर्घटना घडल्या. तर 2026 हे वर्ष देखील असेच असणार का? ओके. जसं तुम्ही म्हटला 2025 काही खास नाही गेलं. तर 2025 हे मंगळचं वर्ष होतं हो. आणि आपण हे कसं डिसाईड केलं, जेव्हा तुम्ही 2025ला ॲड करता म्हणजे 2+0+2+5 करता, त्या हं. टाईमला 9 नंबर येतो. 9 करेक्ट. नंबर हा मंगळचा आहे आणि मंगळ हा सेनापती आहे. तर आणि त्याला आर्मी जनरल असं समजा तुम्ही. मग हं. आता त्याच्यामध्ये थोडी गरमागरमी तर होणारच होती. हे वर्ष फक्त मंगळचंच नव्हतं. हं, तर हं. आहे ना 4 मोठे-मोठे प्लॅनेट त्यांनी भ्रमण केलं आहे, ट्रान्झिट केलं आहे. तर हं. त्याच्यामुळे पण आहे ना तुम्हाला हे गरमागरमी जास्त आहे ना बघायला मिळाली. जसे शनी आहे, राहू आहे, केतू आहे, ज्युपिटर आहे. हो. जनरली हे प्लॅनेट ना एका टाईमला एक साथ आहे ना असे मूव्ह नाही करत, हं, भ्रमण हं. नाही करत. सूर्यमंडलमध्ये एका ठिकाणी आहे ना एकाच टाईमला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण नाही करत. तर बरोबर. जसा शनी आहे तो 2.5 वर्ष घेतो. हं, हं. ज्युपिटर आहे तो 1 वर्षाचा ड्युरेशन घेतो. राहू आणि केतू जे आहे ते 1.5 वर्षाचा टाईम घेतात. आणि अच्छा. हे पूर्ण यावर्षी 2025मध्ये असा टाईम पिरियड झाला, की हे चारही मोठे-मोठे प्लॅनेट त्यांनी ट्रान्झिट केलं. हं, मग हं. त्याच्यामुळे काय झालं आणि जेव्हा-जेव्हा शनी पायसेस राशीमध्ये येतो, तेव्हा आपले यूएससोबत फॉरेन कंट्रीजसोबत आहे ना प्रॉब्लेम होतातच. हो आणि हे का? तुम्ही पास्ट हिस्ट्रीमध्ये पण बघू शकता. हं, जेव्हा पण असं झालंय, शनी जेव्हा-जेव्हा पायसेसमध्ये आलाय ना, तेव्हा आपल्याला हे प्रॉब्लेम्स फेस करायलाच लागले. हं.